नाही, आम्ही जाण्याचा आमचा उद्देश शिवसैनिक जेव्हा ठरवतो ते कुठं बदल करत नाही. आम्ही जाणारच तिथपर्यंत. आम्हाला ही दडपशाही ज्या पद्धतीने चाललेली आहे, ती हुकुमशाही ज्या पद्धतीने चाललेली आहे, लोकशाही शोधण्याची वेळ आली आहे. आज पोलीस प्रशासन त्यांचं काम करते, आम्ही शिवसेना आमचं काम आम्ही करणार आहोत. मराठी बांधवांच्या मागं कोण आहे देशात आज? फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक. आणि तो आम्हाला मोठ्या साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी दिला मंत्र आहे. महाराष्ट्रातील मराठी माणूस, हिंदू माणूस, कर्नाटकातील मराठी माणसांच्या मागं कोण ठामपणे उभारला आहे तर शिवसैनिक राहिला. आज आम्हाला अभिमान आहे. तिथला मराठी माणूस अनेक वर्ष लढा देतोय आपल्याला तिथल्या न्याय हक्कासाठी. पण आज अधिवेशन कुठं होतंय? सीमा भागा होते. सीमा भाग म्हणजे कुठं? अतिक्रमण केलेला कर्नाटक सरकारने सीमा भाग आहे. तो आमचा भाग आहे. आमचा मांडायची, न्याय मागणी करायची. ती जर तुम्ही जर करणार नसाल, आवाज बंद करणार असाल, तो आवाज आम्ही बंद करून देणार नाही. मराठी माणसाचा तो बुलंद करण्यासाठी आमची ही रॅली आहे. आणि इथल्या मराठी माणसाला तिथील कन्नड गुंडांनी पुरस्कृत आपले सरकार तिथलं करते त्यांनी दादागिरी आमच्या मराठी माणसाला करू नये. अन्यथा हे सुद्धा लक्षात ठेवावं, आम्ही कायदा कधी हातात घेतलेला नाही. कन्नड माणसं इथं सुद्धा राहतात. तुम्ही जर मराठी माणसाला त्रास दिला तर नाईलाज आमचा असेल की इथल्या सुद्धा महाराष्ट्रातील कन्नड माणसांना आम्ही आमच्या पद्धतीनं हिसका दाखवू. एवढी माहिती आहे कर्नाटक सरकारला विनंती आहे. ही भीती चांगली आहे, हे डर अच्छा आहे. मराठी माणसाला कर्नाटक माणूस भीतो, शिवसैनिकाला भीतो, ह्या भगव्याला छत्रपती शिवरायांना ते भीतात. ही भीती चांगली आहे. आज तुम्हाला सांगतो, जर अधिवेशन आहे ना तर जावा ना समोर, तुम्हाला लोकशाही मार्ग दिलेला आहे. बोला, ऐका त्या लोकांचं, म्हणजे मराठी बांधवांचं. तुम्हाला करायचं नाही का तुमचा विषय आहे, परंतु दडपशाही, आवाज बंद करण्याचं हे जे चाललेलं धोरण आहे ते अत्यंत घातक आहे. भविष्यामध्ये वाटचाल जी चालू आहे ती हुकुमशाही पद्धतीने वाट चालू आहे आणि ती आम्ही कधी देणार नाही. कारण लोकशाही मोठी जगामध्ये कुठली असेल तर आपल्या देशाची आहे, ती टिकवणं आमचं काम आहे. संविधान टिकवणं आमचं काम आहे. ते आम्ही अजिबात बाजूला करू देणार नाही.